हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी अनिता इंगळे मराठी ब्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, टायटलवरून तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ कशावर होणार आहे. तर मी मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं ना की मेहनतीचं फळ गोडच असते. मेहनत करत राहायचं, फळ आपल्याला कधी ना कधी मिळते. कष्टाचं फळ, मेहनतीचं फळ नक्कीच मिळते आणि ते गोड असतं. तर ते जी म्हण आहे ना ते खरंच म्हणजे पूर्ण झाली आहे. आणि माझं एवढी म्हणजे मी 1.5 ते 2 वर्ष, आता 2 वर्ष होतील जुलैमध्ये 2 वर्ष झाले मी यूट्यूबवर खूप मेहनत करत आहे. आणि हल्ली त्यांना मी खरंच म्हणजे वैतागले होते आणि असं वाटलं होतं की आपण एवढी मेहनत करतोय तर काहीच त्याचं आपल्याला फळ मिळत नाहीये. परत मध्ये काय काय इश्यू आले, नंतर टेक्निकल इश्यू देखील आले, तर त्याने मी खूप वैतागले होते आणि मी खरंच व्हिडिओ इतके कमी करून टाकले होते. खरं तर मी बंदच करायचा विचार केला होता, पण मुलगा बोलला की शांत राहा, मी बघतोय काय होतंय काय नाही. आणि कारण की माझं पूर्ण जे काही त्यांचं क्रायटेरिया होता तो पूर्ण झाला होता. पेमेंट अकाउंटमध्ये दिसत होतं पण ते अकाउंटमध्ये येत नव्हतं. म्हणजे शो होत होतं माझ्या ज्या YT स्टुडिओ जो असतो ना यूट्यूबचा, तिथं ते शो करतात, दाखवतात, दिसत होतं, पण अकाउंटमध्ये येत नव्हतं. ईमेल त्यांना केले, खूप काय काय केलं मुलाने, पण ते येतच नव्हतं. शेवटी मी वैतागले आणि व्ह्यूज देखील खूप कमी यायला लागले होते. तर मलाही देखील खूप कंटाळा आला होता की मी 1.5-2 वर्ष झाली एवढी मेहनत करते, वेगवेगळ्या विषयांवरती मी व्हिडिओ बनवते आहे आणि माझा जो चॅनल आहे तो 1 वर्ष झाल्यानंतर मोनेटाईज झाला तर मी खूप खुश झाले. आणि म्हटलं चला आता लवकर आता हे व्ह्यूजचं जे काही आहे 100 म्हणजे व्ह्यूज नाही सॉरी जे डॉलर आहे ते 100 पर्यंत पोहोचल्यावरती मग आपल्याला पेमेंट मिळेल. तर ते पूर्ण झाल्यानंतरही मला मिळत नव्हतं. त्यामुळे थोडंसं वाटलं आता आपण एवढी मेहनत करतोय आणि तिथून जर थोडाफार का होईना पण पैसा मिळतोय तर आपण का म्हणजे आपण आतुर होणार नाही. जर पैसा नाही मिळत असते कुठल्याही गोष्टीला तर लोकांनी काहीच काम केले नसते. तर फुकटमध्ये तर कोणी आपलंही म्हणजे काम करणार नाही, अशी गोष्ट आहे. त्याचा मोबदला काही ना काही असतोच. तर एवढी मेहनत केल्यानंतर म्हटलं आपलं थोडंफार तरी आपल्या पदरात पडेल. पैशाची अशी आशा नव्हती, म्हणजे पैसे मिळावे म्हणून मी काम केलं नाही. एक मला विरंगुळा पाहिजे होता. दोन्ही मुलं आपापल्या जॉबला बिझी होते, मिस्टर त्यांच्या जॉबमध्ये बिझी होते, मी एकटे राहायचे. तर म्हटलं एकट्यांना डोक्यामध्ये काय काय विचार येण्यापेक्षा आपण असं काहीतरी करत राहिले तर बरं होईल. व्हिडिओ शूट करणे, नंतर एडिट करणे, म्युझिक देणं वगैरे सगळ्या गोष्टी ह्या करण्यामध्ये वेळ जायचा. तर माझं माइंड ना त्याच्यामध्येच राहायचं, भलते सलते विचार यायचेच नाही. आणि एकटी आहे घरामध्ये तर कशी राहणार काय, तर ह्या गोष्टी मग मनामध्ये आल्याच नाही. त्यामुळे मी हे यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि त्यामध्ये बिझी झाले. आणि सगळ्यांनाच आवडायला लागलं, जे नातेवाईक आहेत किंवा माहेरकडचे सासरकडचे सगळ्यांना आवडायला लागलं. सगळेच म्हणजे व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन द्यायला लागले. घरच्यांचा पाठिंबा तर होताच, पण बाकीच्या घरच्यांचा सुद्धा होता. सगळ्यांच्या या पाठिंब्यामुळे तर आज सक्सेस झालेला आहे आणि मला यूट्यूबचं पेमेंट आलेलं आहे. ॲक्च्युली झालं असं की 8-10 दिवस आधीच ते पेमेंट आलं, पण मी व्हिडिओ लेट शूट करत आहे कारण काही कारणाने मी बिझी होते. त्यामुळे मग लेट व्हिडिओ बनला. अंकित आला होता दिल्लीवरून, तर तेव्हाच त्याने सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिले होते माझे. त्याने त्या सगळ्याच गोष्टी त्यांना हँडल केल्या खूप छान पद्धतीने आणि माझं यूट्यूब पेमेंट माझ्या अकाउंटमध्ये आलेलं आहे. तर जेव्हा मला बँकेचा मेसेज आला ना तेव्हा खरंच खूप खूप खुश झाले. बघा, आपण जे जॉब करतात त्या महिला, त्यांना माहिती आहे जेव्हा महिनाभर ते मेहनत करतात आणि जेव्हा त्यांच्या हातात सॅलरी पडते तर त्यांना किती आनंद होतो. पुरुषांना तर आनंद होतोच, त्यांचं तर माहिती की त्यांना पेमेंट आल्याच त्यांना माहिती की त्यांना काय करायचं आहे, जे घरचे खर्च आहे किंवा आपला खर्च आहे ते सगळंच काही त्यांना लगेच माइंडमध्ये येत असतं. पण जेव्हा बायकांच्या हातामध्ये त्यांची सॅलरी येते ना तर तो पहिले तर त्यांना आनंद होतो आणि मग तो कसा खर्च करायचा किंवा मग कशी सेव्हिंग करायची म्हणजे या गोष्टी असतात. तर पेमेंट माझं अकाउंटमध्ये पेमेंट आलेलं आणि त्याच्यानंतर मग मी मिस्टरांना सांगितलं की काढून आणा. त्यांनी काढून आणले कारण मला ते हातात मला पाहिजे होते. अकाउंटमध्ये दिसत होते पण हातामध्ये मला पैसे पाहिजे होते, जे आता तुम्हाला देखील मी दाखवते.
तर माझं यूट्यूबचं हे पेमेंट आलेलं आहे, बघू शकतात. तर फुल ना फुलाची पाकळी माझ्या हाती पडली आहे. तसं मी मेसेज तुम्हाला दाखवू शकत नाही, पण मिस्टरांना म्हटलं काढून आणा, म्हणजे मी तुम्हाला माझा जो आनंद आहे ना तो तुम्हाला दाखवेल. तर असं काही हा पेमेंट मला मिळालेला आहे. तर किती आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण हे यूट्यूबच्या नियमाच्या बाहेर आहे. जे यूट्यूब यूज करतात, म्हणजे स्वतः व्हिडिओ वगैरे करतात ना, त्यांना माहिती की काय रूल्स आहेत. जे फक्त बघतात त्यांना हे रूल्स माहिती नसतात. तर असं आम्ही पेमेंट किती मिळालं आहे तुम्हाला नाही सांगू शकत. पण हां, पेमेंट आता हाती पडला आहे. पण पडलाय ना हाती, आता खर्च देखील होणार आहे. पैसा हा खर्च टिकत नाही, पण माझ्या घरच्यांनी, माझ्या मुलांनी दोघांनी आणि माझ्या मिस्टरांनी खूप सपोर्ट केला आहे. तर सगळ्यात पहिले मी विचार केला की त्यांना मी ट्रीट देणार आहे या पैशातून, कारण ते नेहमी मला ट्रीट देतात. माझा वाढदिवस असो काही असो ते मला ट्रीट देतात. तर म्हटलं मी त्यांना तर ट्रीट देणार आहे. तर यातून काही पैसा मी त्यांच्यासाठी खर्च करणार आहेत. आज संध्याकाळी त्यांना हॉटेलला घेऊन जाणार आहेत, मस्तपैकी पार्टी देणार आहे मी त्यांना. हे बघा, तुम्ही म्हणाल की पैसे वाया घालवले किंवा मग हॉटेलमध्ये नेण्यापेक्षा काहीतरी घेतलं असतं तर ते तेवढा आनंद नाही मिळाला असता. पण आज त्यांच्यासोबत बाहेरच जाऊन सोबत आम्ही चारही जणांना, आता एक 2 ते 3 वर्षानंतर आम्ही एकत्र आलो होतो. म्हणजे असा योग फार कमी आला आहे. पूर्वेशही आला आहे, अंकितही आला आहे आणि दोघंही मुलं आहेत, आम्ही दोघं आहोत. तर आम्ही चारहींनी सोबत जाण्याचा हा 2-3 वर्षानंतर योग आला आहे. मुलं आपापल्या ठिकाणी, पूर्वेश मुंबईला तर अंकित दिल्लीला. त्यामुळे मग म्हणजे होतच नव्हतं अशा गोष्टी. तर म्हटलं चला आता चारही आहेत, तर चारहींना सोबत मी ट्रीट देणार आहे. आणि मुलं देखील खुश होते. त्यांनी काही म्हटलं नाही की तुला आम्हाला ट्रीट देण्यामध्ये आनंद आहे तर हरकत नाही. तर म्हणून आज मी त्यांना हॉटेलला घेऊन जाणार आहे. आणि त्यानंतर जे काही त्यामधून पैसे वाचतील तर काहीतरी माझ्यासाठी स्वतःसाठी देखील मी घेणार आहे. तर बघू आता, विचार करणार काय घेणार आहे. हां, तुम्हाला एक हिंट देते की किती पेमेंट असेल ते मी तुम्हाला सांगते. एक छानसा मोबाईल मी घेऊ शकते माझ्यासाठी, नवीन मोबाईल. तर एवढा तरी पेमेंट माझा झालेला आहे. तर आणि जर पुढे छान छान असे खूप सारे व्ह्यूज यायला लागले ना, तर त्यापेक्षा जास्त पेमेंटसुद्धा येऊ शकतो. तर सगळे व्ह्यूजवरती डिपेंड असते. म्हणून म्हणते व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघत राहा, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि माझे पूर्ण व्हिडिओ, जे काही व्हिडिओ मी पोस्ट करते ते पाहत जा, म्हणजे मला व्ह्यूज देखील मिळतील. तुमचा सपोर्ट तर मला पाहिजेच, आणि तुमचा सपोर्ट आहे जो मला आता ह्या पेमेंट रूपी मला मिळालेला आहे, माझ्या घरच्यांचा, तुमचा. खरं तर मी तुम्ही सगळ्यांचे ना खूप खूप धन्यवाद करते, कारण तुम्ही व्हिडिओ बघतात म्हणून व्ह्यूज येतात, आणि व्ह्यूज येतात म्हणून आज मी छोटीशी जी पूर्ण फुलाची पाकळी मी कमवू शकली आहे. थोडेसे पैसे माझ्या हातात आलेले आहेत. तर चला, आणि हां, यासोबत जो काही आनंद मिळाला ना, तो ह्या पैशांपेक्षा 100 पटीने आहे. हे याचा मोलच नाही. जो मला खूप आनंद झाला आहे ज्या दिवशी तो मेसेज आला ना, अक्षरशः म्हणजे मिस्टर आता नाही आहेत घरी, ते तुम्हाला सांगितलं असतं की मी उड्या मारल्या होत्या घरामध्ये. खूप खुश झाली होती अगदी. म्हणजे मी खूप जोरजोरात ओरडली होती की अरे, म्हणजे एवढी मी मेहनत घेतली आहे याच्या मागे, की रात्रभर एडिटिंग वगैरे करणं, खूप काय काय म्हणजे डोक्यात चालायचं, कशावर व्हिडिओ करायचा, काय लोकांना आवडतं, ह्या सगळ्या गोष्टी विचार करून करून मी सगळ्या करायच्या. आणि हे सगळी मेहनत फळाला लागलेली आहे, तर खुश होणारच आहे मी. तर तुम्ही देखील विचार करत असाल ना की यूट्यूब मला सुरू करायचं आहे, तर विचार करू नका. फक्त तुम्ही कंटेंट निवडा, तुम्हाला कुठला करायचा आहे, कुठल्या बाबतीत तुम्हाला व्हिडिओ करायचे, आणि जस्ट स्टार्ट करा. तर असा पेमेंट आला आहे, आणि आता तो हळूहळू जाणार देखील आहे. कारण असंही कोणाची सॅलरी टिकत नाही, लक्ष्मी टिकत नाही, पैसा टिकत नाही. तर मी थोडासा खर्च फॅमिलीसाठी करत आहे, थोडासा माझ्यासाठी करणार आहे. माझ्यासाठी काय घेणार आहे ते तुम्हाला मी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल. पण आता तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा मला परत हव्या आहेत, कारण की नेक्स्ट जे मी काही व्हिडिओ बनवणार आहेत त्याला छान व्ह्यूज यावे, आणि ते व्हिडिओ देखील माझे छान चालावे, आणि पुढचा पेमेंट देखील लवकर मिळावा. तर चला आता संध्याकाळी आम्ही बाहेर गेलो होतो, ते तुमच्यासोबत मी शेअर करते. व्हिडिओ कंटिन्यू पहा, शेवटपर्यंत पहा.
आलो आहोत आम्ही छानशा हॉटेलमध्ये. ग्रीन लीफ हे कल्याण वेस्टचं बेस्ट हॉटेलपैकी एक हॉटेल आहे. इथलं जे इंटेरियर आहे ना खूप खूप सुंदर आहेत. खूप छान वाटलं. आणि ही बघा समोर एंट्रन्स देखील किती सुंदर आहे आणि खूप कलर्स त्यांनी यूज केले आहेत. कलरफुल आहे म्हणजे अट्रॅक्ट करतं ते प्रत्येकाला की सगळ्यांना असं वाटतं की एकदा तरी या हॉटेलमध्ये जायचं. फूड स्वस्त असो महाग असो पण इथं एंट्री करून आणि इथं छान खूप वेळेपर्यंत बसावं सगळ्यांची इच्छा असते. आणि माझीसुद्धा इच्छा होती. कल्याणचे मी भरपूर म्हणजे हॉटेल पाहिलेत, भरपूर हॉटेलमध्ये गेले पण ह्या हॉटेलमध्ये गेलेच नव्हते. तर आज मी ट्रीट देत होते फॅमिलीला तर माझ्याच चॉईसचे हॉटेल मध्ये मी त्यांना घेऊन गेले. आणि हे जे तुम्ही बघितलं ना बाहेर गेट मी दाखवली मगाशी, तिथून आतमध्ये आल्यानंतर हे जे चेअर्स ठेवले आहेत हा वेटिंग एरिया आहेत. आणि नेहमीच इथं खूप गर्दी असते येणाऱ्यांची, कस्टमर्सची, आणि म्हणून वेटिंग एरिया त्यांनी ठेवलेला आहे. आम्ही वेटिंग एरियामध्ये बसलो आहोत. तर अंकित, मिस्टर आणि मी आम्ही तिघंही ओलाने आलो आणि मागे मग पुरेशी बाईक घेऊन येत आहे. तर इथं आम्ही तिघंही इथं वेट करतो आहे. आमचा जो टेबल आहे ते नंबर येण्याची आणि पुरुष देखील आता येत आहे. तर एक अर्धा पाऊण तास झाल्यानंतर मग आमचा नंबर आलेला आहे, आम्हाला टेबल मिळालेला आहे. तर टेबल्स अवेलेबल असल्यावरच ते तुम्हाला एंट्री देतात किंवा मग वेटिंगमध्ये आपल्याला थांबावं लागतं. तर इथं ऑर्डर वगैरे देत आहेत मुलं. आणि मागे ना खूप सुंदर असे म्युझिक सुरू होते, म्युझिशियन्स बसले होते, हे बघू शकता तुम्ही. आणि खूप छान ते गात होते. खूप सुंदर त्यांचे म्हणजे आवाज होता आणि छान जुने नवीन सगळेच अशी गाणी ते गात होते. आणि बाजूला तुम्ही ते राऊंड बघत असाल तर ते देखील तिथं टेबल आहेत. आणि ते राऊंड जे आहेत ना ते स्पेशली सेलिब्रेशनसाठी आहेत. ज्यांना काही बड्डे किंवा ॲनिव्हर्सरी स्पेशल ऑर्डर देऊन ते सेलिब्रेशन करायचं असेल तर ते जे राऊंड्स ठेवले आहेत त्यामध्ये करू शकतात. तिथं देखील टेबल्स आहेत. आणि खूप सुंदर वाटलं यांची गाणी ऐकून. अगदी असं वाटत होतं ना की आपण उठून डान्स करावा. बऱ्याच लोकांनी डान्स केला. मी माझी आपली खुर्चीवर बसून मी आनंद घेतला. आणि सगळीकडे लाईटिंग्स आहेत, कलरफुल लाईट्स आहेत. खूप छान वाटलं. नंतर आम्ही ऑर्डर केलं ते आहे सूप. आणि खूप सुंदर टेस्ट देखील छान होती. पण टेस्टपेक्षा ना इथलं जे वातावरण आहे ते खूप छान वाटलं. मजेशीर वातावरण, गाणी ऐकताना खाण्याचा, फॅमिलीसोबत एन्जॉय करण्याचा मजाच काही और आहे. आणि इथं सूपसोबत नंतर मग स्टार्टर देखील घेतलं होतं. तर काही गोष्टी ना आपण विचार करायचा नसतो की आता जसं मी इथं हॉटेलमध्ये घेऊन गेले आणि खूप असा पैसा खर्च केला, मेहनत करून कमवलेला आहे, पण हा पैसा इथं गेला, हरकत नाही. हा जो आनंद आहे जो माझ्या चेहऱ्यावर आहे आणि माझ्या फॅमिलीच्या चेहऱ्यावर आहे तर त्यांना तर म्हणजे त्या आनंदाच्या पुढे हा जो पैसा आहे ना तो काहीच नाही खरं म्हटलं तर. तर सुंदर अशी ही संध्याकाळ आहे आमची. आम्ही इथं एन्जॉय करतो आहे. आणि इथं बघा जे व्हेज स्टार्टर आहे ते देखील आलेलं आहे. मस्त सगळं काही इथं आमचं एन्जॉय करणं सुरू आहे. त्यानंतर मी भरपूर फोटो काढले होते. इथं फोटो काढण्यासाठी जे काही त्यांनी केलेलं आहेत ना हे बघू शकतात. इथं किती सुंदर बघा पाण्याचं दृश्य आहे. त्याच्या आजूबाजूला देखील टेबल्स लावलेले आहेत. त्या टेबलच्या खालून पाणी येत असतं असं काही त्यांनी ते क्रिएट केलेलं आहे तिथं. हे खूप छान वाटतं. पण तिथं आमचा टेबल आम्हाला नाही मिळू शकला कारण आम्ही 4 जण होतो. तर मोठा जे टेबल्स आहेत ना मोठी फॅमिली त्यांच्यासाठी ते अवेलेबल आहे. आणि इथे एक ब्रिज आहे. ब्रिजच्या राईट साईडलाच सगळं काही हॉटेलचं आहे. तर खूप सुंदर वाटलं. आणि आता आम्ही मस्त खाऊन पिऊन वगैरे हॉटेलच्या बाहेर निघाले आहेत. आणि अंकित मला इथं खूप चिडवत होता म्हणून मला खूप हसायला येत होतं. तर यूट्यूबच्या पेमेंटबद्दल ही पार्टी होती माझ्या फॅमिलीसोबत. तर तुम्हाला कसा वाटला आजचा माझा व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.